विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांशी भेट झालेली आहे, काय चर्चा झाली आणि काय आता मागणी आहे? माननीय विशेष पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमप साहेब यांच्या समोर घटनेची पूर्ण हकीकत मांडण्यात आली. घटनेची पूर्ण हकीकत जी आहे त्या म्हणजे कुटुंबातल्या संगीता ज्या आई आहेत मृतकाच्या आणि त्याचबरोबर तुमचं आचल जे आहेत मामिडवार त्या दोघींनीसुद्धा ज्या गोष्टी तपासात अति महत्त्वाच्या आहेत ह्या केसच्या अनुषंगाने ते त्यांना सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर कुटुंबाला कशा प्रकारचा धोका आहे आणि ते जे दुसरे कोमुलवार नावाचे जे धीरज कोमुलवार नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते वर्दी घालून त्यांचं जे गैरवर्तन आहे या गुन्ह्याच्या बाबतीमधलं ते देखील स्पष्टपणे त्यांचा काय रोल आहे ते कशा प्रकारे 27/11ला त्यांनी कशा प्रकारे त्यांचं वर्तन सकाळपासून गुन्हा घडण्याच्या कटकारस्थानापासून कसं आहे त्यांचा रोल कसा आहे हे देखील स्पष्ट करण्यात आलं. त्याचबरोबर म्हणजे सकाळी 27 तारखेला सकाळी 11 वाजता कोमल मामिडवार या मुली आचल मामिडवार यांना सकाळी पोलीस स्थानकात नेऊन एक खोटा गुन्हा परत म्हणजे ज्या प्रकारे मृतकावर पूर्वी गुन्हा दाखल केला तशाच प्रकारचा खोटा गुन्हा नोंदवण्याची जी काही प्रयत्न झाला आणि ते अयशस्वी झाला आणि त्यानंतर ते म्हणजे आचलचा फोन पोलीस स्थानकात फोडण्यात आला आणि जे संभाषण तिथे झालं कोमुलवार पोलीस कर्मचाऱ्याचं आणि आरोपी हिमेश यांचं मामिडवार यांचं ते देखील सांगण्यात आलं आणि हे आम्ही माननीय पोलीस उपमहानिरीक्षक साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही केस लव जिहाद नाही आहे. ही केस आम्ही उदाहरणंसुद्धा सांगितले की ही केस म्हणजे ही पवित्र प्रेमाचा रिश्ता आहे. ह्या केसच्या ह्या प्रेमाच्या पवित्रतेच्या बाबतीत संविधानिक अधिकार आहे की एक मुलगी जगाच्या पाठीवर हे पहिलं उदाहरण आहे की मृत शरीर झाल्याच्या नंतरसुद्धा प्रेम जिवंत कसं राहतं आहे. विचारातलं प्रेम आहे, प्रेमातलं पावित्र्यातलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाला न्याय मिळाला पाहिजे. हे लव जिहादी नाही आहे, हे निखळ प्रेम आहे आणि त्यामुळे या निखळ प्रेमाला वेगवेगळी अनेक उदाहरणंसुद्धा आम्ही सांगितली. गुन्हेगार कसं घडवण्यात आलं मृतकाला 1 वर्षाच्या अगोदर कशी खोटी फिर्याद देण्यात आली म्हणजे ह्याच ताईंकडून फिर्याद द्यायला सांगितली आचल ताईंकडूनच फिर्याद द्यायला सांगितली आणि ती फिर्याद दिल्याच्या नंतर 3 महिने मृतक हा अटक ठेवण्यात आला. त्याच्यानंतर मृतक जेव्हा सुटून आल्याच्या नंतर एक काट्याचं रोप देण्यात आलं म्हणजे काट्याचं पुष्पगुच्छ देण्यात आलं काट्याचं आणि सांगण्यात आलं की हे जेव्हा वाळेल तेव्हा तुझा काय म्हणजे हे संपुष्टात आलेलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याचबरोबर आरोपी कशा प्रकारे प्रवास केला आरोपींनी म्हणजे याच्यापर्यंत परतूरपर्यंत किती तासात पोहोचले त्याच्यामुळे कोमुलवारचे फोन कॉल रेकॉर्ड्स महत्त्वाचे आहेत. पोलीस स्थानकातलं CCTV फुटेज महत्त्वाचं आहे आणि प्रेमाची जोड ही म्हणजे प्रेम असेल तर त्या प्रेमाला कोणत्याच प्रकारे तोडलं मोडलं जाऊ नये कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे प्रेमाला संरक्षणच असलं पाहिजे. मग नांदेडमधले उदाहरणं दिले आम्ही प्रेमाच्या बाबतीत जसं संजय दत्तचं असेल गुन्हेगार पार्श्वभूमी होतीच दाऊद इब्राहिमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेच तरी प्रेम त्याच्यानंतर मोनिका बेदीची पार्श्वभूमी आम्ही सांगितली. प्रेम हे प्रेम आहे त्याचबरोबर गुन्हेगारांच्या व्यतिरिक्तही प्रेम आहे. मग ते अशोक चव्हाणांचं प्रेम असेल सदावर्तेंचं प्रेम असेल हेमंतचं प्रेम असेल प्रेम आहे. ह्या प्रेमाला कुठेही फाटा असू शकत नाही प्रेमावर कोणाचं अंकुश असू शकत नाही आणि त्यामुळं एखाद्या प्रेमाला कसं तोडून टाकायचं मोडून टाकायचं जस्ट बिकॉज कोणीतरी X जातीचा आहे आणि मुलगी ही Y जातीची आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टीला जे आहे आयर्न हँडनी म्हणजे अत्यंत कडक पद्धतीनं ह्या केसला बघितलं पाहिजे. आरोपींवर कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे. पोलीस संरक्षणाच्या बाबतीमध्ये आज माननीय
शहाजी उमप साहेबांनी सांगितलं आहे की तातडीने पोलीस संरक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर आज माननीय शहाजी उमप साहेबांनी सांगितलं आहे की ज्या प्रकारे कोमुलवारचा रोल आहे त्या रोलच्या संदर्भाने 164च्या जबाबाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचारण्यात येईल, 164चा पुरवणी जबाबाच्या बाबतीमध्ये सुद्धा, आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसह प्रशासकीय कारवाईसुद्धा ची मागणी केलेली आहे. आणि आरोपी हा बाल गुन्हेगार आहे आणि तो सुटून येऊन परत गुन्हा करू शकतो ही पार्श्वभूमीसुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. सेकंड FIR सुद्धा झाला पाहिजे, हे सुद्धा आम्ही आमच्या आजच्या तक्रारीमध्ये म्हणजे कुटुंबाच्या वतीने ते देण्यात आलेलं आहे. त्यामुळं एकूण आज ज्या प्रकारे म्हणजे माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे ह्या केसला ऐकून घेतलं, कारवाई करण्यात थेट कारवाईपर्यंत आपली कलम लेखणी चालवली, खरोखर मला असं म्हणायचं आहे की प्रेमामध्ये अशा प्रकारे हिंसा आणि प्रेमाला तोडून जातीच्या नावावर फोडून हे जे वर्गीकरण आहे आणि या वर्गीकरण आणि ही जी हत्या आहे या हत्येला जे आहे कायद्याच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठीची हा लढा आहे, कायदेशीर लढा आहे. आणि मला असं वाटतंय की पोलीस प्रशासन नक्की आपल्या दोषारोपपत्रामधून आरोपींना फाशीपर्यंत नेईल याची आम्हाला खात्री आहे. ओके.